अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज दक्षिण झोन क्रमांक 4 मधील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करत स्वच्छता, अतिक्रमण मुक्ती आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला। नागरिकांशी थेट संवाद साधत तक्रारी ऐकल्या आणि अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। अमरावती शहरातील स्वच्छता अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दक्षिण झोन क्रमांक 4 मधील विविध भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। दौऱ्याची सुरुवात बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून झाली। येथे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, निचरा, रस्त्यांची स्थिती आणि अतिक्रमणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। त्यानंतर मटन मार्केट परिसरात स्वच्छता, आरोग्य विषयक बाबी आणि व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची तपासणी करण्यात आली। रजानगर परिसरात आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्या, तसेच संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर आलमास गेट चौकात वाहतूक व्यवस्था, अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरी सुविधांची पाहणी करण्यात आली। महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 3 आणि 10 मध्ये इमारतीची स्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेण्यात आला। प्रभाग क्रमांक 20 मधील गोपालनगर टी पॉइंट, जेवड महानगरपालिका शाळा आणि सांब्रा नगर परिसरात पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी आणि सार्वजनिक सुविधांची तपासणी करत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। जुनी वस्ती येथील महानगरपालिका शाळेच्या खुल्या भूखंडाचा योग्य वापर तसेच जीर्ण शाळेच्या सुरक्षिततेचा आढावा घेत आवश्यक कारवाईचे निर्देश देण्यात आले। स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा आणि प्रकाश व्यवस्था सुधारण्यावरही भर देण्यात आला। श्रीकृष्ण मंदिर परिसरातील अतिक्रमणाची पाहणी करत सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्यासाठी नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या संपूर्ण दौऱ्यात नागरिकांनी स्वच्छता, रस्ते, गटारी, पाणी पुरवठा, अतिक्रमण आणि सार्वजनिक सुविधांबाबत अनेक समस्या मांडल्या। त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार आयुक्तांनी केला। शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी अशा प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे। स्वच्छता, अतिक्रमण मुक्ती आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मनपा प्रशासनाने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाईला वेग दिला आहे। या पाहणी दौऱ्यानंतर नागरिकांच्या समस्या कितपत मार्गी लागतात याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।